मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत आधी परिचारिका पदभरती 2023 निवड यादीतील कालमर्यादा 6 महिने वाढवून माजी सैनिक घटकातील रिक्त जागांवर त्याच राखीव प्रवर्गातील गुणवत्तेनुसार व इतर पात्र उमेदवारांना तसेच निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्ती न स्वीकारल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे आणि याच संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे। आज आम्ही सर्व परिचारिका म्हणून इथे आलो आहोत। BMCची भरती निघाली होती 2023 मध्ये। त्याच्यामध्ये 652 जागा निघाल्या होत्या, त्यातल्या 554 जागा भरण्यात आल्या आणि काही जागा रिक्त ठेवण्यात आल्या। माजी सैनिकाच्या जागा ज्या होत्या त्या 1 इयर नंतर कन्वर्ट होतात, त्याप्रमाणे आम्ही 1 इयर वेट केला आणि काही मुलींनी जॉईनसुद्धा केलं नाही, अशा 96 जागा रिक्त होत्या। आम्ही जेव्हा F साऊथ परेल इथे जाण्यात आलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या जागा आम्ही एप्रिलपर्यंत भरू। आम्ही त्यांच्याकडे रिटर्नमध्ये मागितलं, त्यांनी आम्हाला काही दिलं नाही। आम्ही त्यांच्याकडे वारंवार जात आहोत पण आत्तापर्यंत तरी भरती झालेली नाही आहे। त्याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही पहिल्यांदाच गेलेलो F साऊथला, त्यानंतर त्यांनी आम्हाला बोललं की एप्रिलपर्यंत तुमची लावू म्हणून मंथ एंडपर्यंत, तर ही अजूनपर्यंत काही लागलं नाही आहे। त्यामुळे आम्ही डायरेक्टली F साऊथला आंदोलन न देता डायरेक्टली हेड ऑफिसला आलेलो आहे। आज राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ हे जे बहुजनांची एकमेव राष्ट्रीय युनियन आहे, ट्रेड युनियन, माननीय रोहन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेद्वारा स्टाफ नर्स या पदाकरता जी भरती राबवण्यात आली त्यामध्ये माजी सैनिकांची 108 पदे जी होती त्यामध्ये एकही पात्र उमेदवार मिळाला नाही। सोबतच 96 अँड समथिंग पदं ही उमेदवार जे आहे जॉईन झाली पण त्यांनी सोडून दिलं जागा, ते सुद्धा असे जवळपास 200 पदं जे आहे रिक्त आहेत। आता माजी सैनिकांची पदे ही 1 वर्षानंतर कन्वर्ट करायची नाहीत, तर 16 मार्च 1999चा GR असेल, 24 जानेवारी 2025चा GR आहे समांतर आरक्षणचा, हा असा म्हणतो की जर माजी सैनिकांची पात्र उमेदवार सापडली नाही तर त्या जागा इतर उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारे भरून घ्याव्यात। म्हणजे 1 वर्षाच्या आधीच या प्रशासनानं ह्या जागा भरायला पाहिजे होत्या सगळ्यात। म्हणजे हा प्रशासनाचा दोष आहे की ह्या ज्या जागा आहेत ह्या अत्यावश्यक सेवेच्या आहे, यामध्ये रुग्णांना डायरेक्ट केअर दिली जाते अशा जागा आहे आणि BMCनं ही भरती काढून ह्या जागा अत्यावश्यक सेवेच्या न भरल्यामुळे रुग्णांना नाहक त्याचं जे आहे म्हणजे हे त्रास सहन करावं लागत आहे। सोबतच हे जे सगळं पात्र उमेदवार आहेत हे पात्र असूनसुद्धा यांची कुठलीही गलती नसतानासुद्धा त्यांनी 1 वर्ष जाणीवपूर्वक ही निवड यादी जी आहे त्याच्या अगोदर भरून नाही घेतल्या जागा आणि आता कारण सांगतात की निवड यादीची मर्यादा संपलेली आहे, जेव्हा की यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि विधिमंडळ अधिवेशनं हा जवळपास 4 महिन्याचा कालावधी गेला, यामध्ये काहीच केलं नाही। त्यामुळे आमची मागणी आहे की आता ज्या अधिकाऱ्यांनी ह्या जागा भरून घेतल्या नाही आणि हे न भरता इथल्या जनतेला आणि या उमेदवारांनासुद्धा नाहक त्रास दिला, पहिलं तर त्यांची चौकशी केली पाहिजे। आणि ह्या जे उमेदवार आहे आता माजी सैनिकच्या जागांची NOC आली आहे, सगळंच आलेलं आहे, तर यांचा जो कालावधी आहे तो आता 6 महिने जर वाढवला, कारण निवड याद्यांचा कालावधी वाढवता येतो, तलाठी भरतीचा वाढवला, आत्ताच आरोग्य विभागाचा सुद्धा वाढवला, तर यांचासुद्धा वाढवून दिला तर यांना तात्काळ नियुक्त्या देता येतात। तर आमची हीच मागणी आहे। वारंवार आम्ही जातो आहे, फॉलोअप घेतो आहे, परंतु शासन प्रशासनाकडून मुंबई महानगरपालिकेकडून पाहिजे तसा प्रस्ताव नाही। वारंवार प्रस्ताव पाठवतात, त्रुटी आणतात, वारंवार प्रस्ताव पाठवतात, त्रुटी, जेव्हा की शासनाचा नियम आहे इंटरनल डिपार्टमेंटची कुठलीही फाईल 7 दिवसाच्या आत निकाली काढावा प्रस्ताव आणि दुसरं जर डिपार्टमेंट असेल तर 45 दिवसाच्या आत, पण इथे जानेवारीपासून आता मे होत आहे तरी निकाली काढत नाहीत। आमची मागणी आहे या कार्यक्षम अधिकाऱ्यांची चौकशी करून यांच्यावर कार्यवाही करा आणि आमचं तात्काळ जागा या भराव्यात। आता सध्या रिक्त पदे किती आहेत? जवळपास 200च्या आसपास पदं रिक्त आहेत। आता मुंबई महापालिका परिचारिकेची जागा किती रिक्त आहेत? परिचारिकांची तर खूप सारी रिक्त आहेत, या भरतीतली 200 आहेत, पण अशा जागा जवळपास सगळीकडेच यांच्याशी लागतात, म्हणजे ज्यामुळे हां आरोग्यावर म्हणजे जागा आणल्यामुळे आवडतो आणि तिथे सुद्धा आहे, तर त्यामुळे रोगावर ताण पडतो आहे। उमेदवार शासनाला रोगी काही पडलेलं नाही असं दिसतं। समजा पुढे नाही झालं तर तुमची भूमिका काय किंवा आमची पुढली भूमिका जी आहे डायरेक्ट आम्ही इथून आता संपूर्ण राज्यात आंदोलन करू आणि माननीय रोहन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा मोर्चा काढणार, ही आमची पुढची भूमिका आहे। या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।